नमस्कार मित्रांनो. 11 मार्च 1689 वडू तुळजापूर येथे औरंग्यानं छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं. औरंग्यानं विचार केला की शिवा गेला, आता संभा पण गेला, आता मराठी साम्राज्याला सांभाळणार कोणी नाही. आता आपण या मराठी साम्राज्याला लवकरच आपल्या मुठीत वळवू शकतो. पण तो औरंग्या चुकीचा होता. त्याला माहीत नव्हतं की ही मराठी माती शौर्याची माती आहे. यातील मराठा हा मान टाकणारा नाही. औरंग्या समजत होता की आता मराठे हरले, आता साम्राज्य आपल्या हाती आलं. पण तो हे विसरला की ह्या मराठी मातीतच वाढलेले हे मावळे, हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या तालिमीत वाढलेले मावळे आहेत. अंगातील रक्त हे सळसळत आहे. शौर्याची गाथा त्यांना त्यांच्या बाळकडूतूनच पाजली गेली आहे. ज्या औरंग्यानं मराठ्यांची सत्ता लयाला नेण्याची इच्छा बाळगली, त्याच औरंग्याला हा मराठी मावळ्यांनी ह्या महाराष्ट्राच्या भूमीतच गाळला. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूरजे असे वाघ्यासारखे काळीज घेऊन सर्व जन्माला येत नसतात. हे मराठ्यांनी त्या औरंग्याला दाखवून दिलं. मराठी मातीत पाय टाकून मराठ्यांचा नायनाट करू पाहणाऱ्या त्या औरंग्याला सळो की पळो करून सोडणाऱ्या दोन शूर सरदार मावळे आघाडीवरती होते, आणि ते म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. 17 वर्ष त्यांनी त्या औरंग्याला या मराठी मातीमध्ये झुंजवलं. लाखोंचं सैन्य असताना त्याच्या छावणीत घुसून त्यांच्यात सोन्याचा कळस कापून आणणारे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, शेख निजाम, जुल्फिकार खान, रुस्तुम खान यांसारख्या माता बदारांना रण मैदानात आपल्या तलवारीने पाणी पाजणारे थोर मराठी मावळे संताजी आणि धनाजी, जेव्हा जेव्हा स्वराज्यावरती संकट उभं राहिलं तेव्हा ढालीसारखे समोर उभे राहणारे हे शूर मावळे. असं म्हटलं जातं की त्या मोगली सैन्यांच्या घोड्यांना जरी पाणी पिताना संताजी आणि धनाजींचा चेहरा पाण्यात दिसला तरी ते घोडे देखील घाबरायचे, असा त्यांचा दरारा होता. मराठी माणसाला ज्यांचा इतिहास माहिती पाहिजे, ज्यांची शौर्यगाथा माहिती हवी, ज्यांच्या शौर्याची महती माहिती हवी, असे मराठा मावळ्यांमधील शूर मावळे संताजी आणि धनाजी. जेव्हा शंभूराजांची हत्या केली त्यांच्यानंतर संताजी आणि धनाजी सारख्या अनेक शूरवीर मावळ्यांनी औरंग्याचा बदला घेण्यासाठी त्यांच्या छावण्यांमध्ये जाऊन त्यांना सळो की पळो करून सोडलं. 5 लाखांच्या सैन्यात घुसून औरंगजेबाला घाम फुटवणारे हे शूरवीर मावळे. औरंग्याची छावणी जेव्हा वडू तुळापूरला होती, त्या छावणीतच औरंग्यानं शंभू महाराजांना ठार मारलं. त्या औरंग्याचा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी त्या छावणीला उद्ध्वस्त करण्याचा बेत तयार केला. औरंग्याची छावणी ही वडूपासून तुळापूर कोरेगावपर्यंत पसरली होती. त्यांच्या मदतीला 5 लाखांची फौज होती. त्यांच्या त्या फौजीमध्ये आपल्याकडील अनेक मराठी नामांकित सरदार देखील त्याला जाऊन मिळालेले होते. 2-3 मैलापर्यंत पसरलेल्या त्या छावणीत नासधूस करणं हे एक मोठं धाडस होतं. आता ती छावणी म्हणजे महाधूर्त सत्तेसाठी आपल्या भावना आणि वडिलांनाही मारणाऱ्या औरंग्याची, आपल्या शंभूराजांना छलकपटानं पकडल्याचा आणि त्यांना अमानुषपणे त्रास देऊन मारल्याचा रोष सर्व मराठी मावळ्यांच्या मनात होता. ज्यानं आपल्या राजाशी दगा फटका केला त्याला देखील ह्याच जागी त्याची शिक्षा द्यायची, त्याच्या छावणीत घुसून त्याची नासधूस करायची, हे मराठ्यांनी मनाशी ठाणलं होतं. शंभूराजांना मारलं म्हणजे मराठी साम्राज्य संपलं, असं समजणाऱ्या त्या औरंग्याला मराठी रक्त म्हणजे काय हे दाखवून द्यायचं, असं संताजी, धनाजी आणि असंख्य शूर मावळ्यांना असं वाटत होतं. संताजी घोरपडे यांचे वडील मालोजी घोरपडे हे देखील शंभूराजांसाठी संगमेश्वरमध्ये आपल्या जीवाची बाजी लावून लढले होते, आणि शेवटी राजांसाठी त्यांनी आपले प्राण अर्पित केले. आपल्या शंभूराजाला आपण वाचू शकलो नाही, ही खंत संताजी आणि धनाजी यांच्या मनामध्ये होती. आता नेमकं करायचं काय हे ठरलं. फलटण आणि भिंतडी येथे शाबुद्दीन खान यांच्या फलटणीवरती हल्ला करायचा तो धनाजी जाधव यांनी, आणि तिकडे औरंगाच्या छावणीत घुसणार संताजी घोरपडे. इकडे शाबुद्दीन खानाचा फडशा पाडून धनाजी जाधव संताजी सोबत औरंग्याच्या छावणीत येऊन त्याला ठार करणार, असा धाडसी भेद तयार होता.
ठरल्याप्रमाणे धनाजी जाधव यांनी शाहाबुद्दीन खानच्या फौजेवरती हल्ला चढवला. तर तिकडे संताजी घोरपडे निघाले. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू मालोजी आणि बहिर्जी घोरपडे निघाले. विठोजी चव्हाण आणि 2000 मावळे, फक्त हे 2000 मावळे औरंग्याची गुरमी उतरायला सज्ज होते. संताजी, मालोजी, बहिर्जी आणि विठोजी 2000 मावळ्यांना सोबत घेऊन दिवे घाटात आले. संताजींनी आपल्या सैन्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्याशी हितगुज केलं. एवढ्या मोठ्या सैन्यात कसं घुसायचं, त्यांच्यावर आक्रमण कसं करायचं आणि कुणावर कुणी हल्ला करायचा आणि तिथून निष्ठायचं कसं, हे सारं काही ठरलं. गुप्तहेर यांनी दिलेल्या माहितीमुळे खूप सारी मदत मिळाली होती. काही काळात आता सरळ तुळापूरमध्ये धुमाकूळ घालायचा. आपल्या सैन्याला तुळापूरच्या दिशेने सकाळी चालण्याचे संताजींनी आदेश दिले. दुपारपर्यंत मावळे तुळापूरच्या रानामध्ये घुसले. आता संध्याकाळ होऊ लागली होती. सर्वत्र अंधार पडू लागला होता. जे ठरलं आहे त्याप्रमाणे सर्व काही पार पाडण्यासाठी सर्वांचं कौशल्य, शौर्यता आणि प्रसंगावधान आता पणाला लागणार होतं. हीच खरी वेळ होती अग्निपरीक्षेची. औरंग्याची छावणी आता काहीच अंतरावरती होती. आता मोगल सैनिकांच्या मशाली डेऱ्यावरती दिसू लागल्या होत्या. संताजींनी आपल्या सैन्याला सावध केले. सर्वजण सावधपणे पुढे जाऊन थांबले होते. कुणीही अतिघाईपणा करू नये असा आदेश संताजींनी सर्व सैनिकांना दिला. संताजींनी व्यवस्थित सर्व अंदाज घेतला. मोगलांची एक तुकडी बाहेर पहारा देत होती. संताजी यांनी निरोप पाठवला, बादशहाच्या लष्करातले मराठा सरदार आलेले आहेत. मोहिमेवरती गेलो होतो, बदलीस्वार आलेत म्हणून परत लष्करात जातो आहे. यावरून संताजी घोरपडेंना मोगलांची किती अचूक माहिती होती याचा आपल्याला अंदाज येतो. मोगल सैन्यांमध्ये आत बाहेर जाण्याची जी खूण होती ती खूण देखील संताजींनी आपल्या गुप्तहेर मार्फत अगोदरच माहिती करून घेतलेली होती. संताजींनी ती खूण त्या मोगलांना पटवून दिली. आता अशी खूण पटवून दिल्यामुळे हा देखील आपल्या बादशाच्या चाकरीतीलच आहे हे त्या मोगलांना वाटले. आता हे आपल्याच बादशाच्या चाकरीतील सैन्य आहे असे समजून त्यांनी त्या सैन्यांना वाट करून दिली. मावळ्यांना आतमध्ये प्रवेश मिळाला होता. फक्त जे पहारा देत होते तेच सैन्य तितकं जागं होतं. बाकी सारं सैन्य झोपलेलं होतं. या संधीचं सोनं करायचं असं संताजींनी ठरवलं. त्यांना समोर औरंग्याचा तो भव्य दिव्य डेहरा समोर दिसत होता. अर्थातच त्याच्या सभोवताली सैन्यांचं एक सुरक्षा कवच होतंच. आता संताजींनी आपल्या सैन्यांची 2-3 तुकड्यांमध्ये विभागणी केली. एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ सुरू झाला होता आणि तत्क्षणी औरंगजेबच्या छावणीवरती देखील हल्ला सुरू झाला होता. गाढ झोपी गेलेल्या औरंग्याच्या सैनिकांना काही कळायला मार्गच सुचत नव्हता की नेमकं चाललं काय. आपली इतकी लाखोंची फौज असताना कुणी आपल्या फौजेमध्ये घुसून आपल्यावरती हल्ला करेल हे कधी त्यांच्या ध्यानीमनी देखील आले नसेल. तिथे एक छावणीच्या अगदी मध्यभागी औरंग्याचा डेरा होता. हा तंबूचं नाव होतं गुलालबा. औरंग्याच्या त्या डेऱ्यावरही मावळ्यांनी आक्रमण केलं. संताजी घोरपडे हातामध्ये तलवार घेऊन पुढे आले. जिथे औरंग्याचा दिसेल तिथे त्याला पहिलं आडवा करायचा असा निर्धारच मनाशी करून मावळेशी तिथे शिरले होते. मात्र त्याच वेळी बाहेर काहीतरी चालू आहे ही चाहूल लागताच औरंग्याच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला सुरक्षित ठिकाणी हलवलं. समोर जो मुघल दिसेल त्याला मावळे आता कापत पुढे पुढे जात होते. नेमकं ह्या वेळेला काय घडते हे समजायला कुणालाच काही मार्गच नव्हता. संताजी आणि मावळ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे दोर सोडले. त्याबरोबर तो डेरा खाली कोसळून पडला. त्या डेऱ्यावरती सोन्याचा कळस लावलेला होता. विजयाची निशाणी म्हणून संताजींनी तो सोन्याचा कळस कापून घेतला. जो समोर येईल त्या मुघलांना मावळे अक्षरशः कापत होते, सरकत होते. औरंग्याची छावणी उद्ध्वस्त करणं, ज्यांचं नुकसान करता येईल ते करणं, नासधूस करणं हे सारं तिथे मावळ्यांनी केलं. सर्वत्र हर हर महादेवचा नारा गुंजत होता. आता इतकं सारं काही झाल्यावरती औरंग्याचे सैनिक सतर्क झाले होते आणि ते पुन्हा लढाईसाठी तयार झाले होते. हे पाहून संताजी घोरपडे यांनी आपल्या सैन्याला परतण्याचा इशारा केला. सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरलेला होता आणि त्यातच छावणीमध्ये सर्वत्र गोंधळ उडलेला होता. याचाच फायदा घेऊन मराठी मावळे जसे शक्य होईल तसं त्या छावणीतून बाहेर पडले.
सर्वत्र अंधार असल्यामुळे मोगल सैनिकांना हे कळणं शक्य नव्हतं की ते कुणाशी लढत आहेत. ते आपापसातच लढू लागले. आलेले सैन्य हे छत्रपतींच्या सैन्यातील सैन्य आहे की बादशाच्या चाकरीतील मराठी सैन्य आहे हे त्यांना कळायलाच मार्ग नव्हता. हा गोंधळ दूर होण्याच्या अगोदरच संताजी आपल्या सैन्यांना घेऊन त्या छावणीतून बाहेर निसटले. मावळे जसे तिथून बाहेर पडले तसा त्यांनी प्रथम कोंढाणा गाठला. मावळे कोंढाण्यावरती पोहोचले खरं, पण औरंग्यासाठी सोडून गेली एक भीतीची लाट. जर 2,000 मावळे 5 लाखांच्या सैन्यांमध्ये घुसून त्यांना सळो की पळू करू शकतात, तर ते काहीही करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं. मराठ्यांचा हे धाडस पाहून औरंग्या मनातून पुरता घाबरून गेला होता. शिवछत्रपती गेले, संभाजी महाराजांना संपवलं म्हणजे मराठा आपल्या हाती येतील ही आपली इच्छा चुकीची होती हे तो जाणून गेला होता. दहशत म्हणजे काय असते हे मराठ्यांनी त्या औरंग्याला दाखवून दिले. आपण 5 लाख सैनिक असताना देखील मराठ्यांच्या 2,000 सैन्यानं आपली इतकी तारांबळ उडवली हे सत्यच औरंग्याचं सैन्य पचवू शकत नव्हतं. आपल्या एवढ्या मोठ्या सैन्यात घुसवून मराठ्यांनी तळाचा कलश कापून नेला हा विचार करून त्यांना घाम फुटत होता. मराठी माती जिंकण्याचा मनसुबा घेऊन आलेल्या त्या औरंग्याला मराठीने हा मराठी मातीतच गाळला. त्याच्यापेक्षा मोठा शौर्य ते काय असू शकतं. थोर ते राजे आणि थोर ते मावळे